नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे इस्रायल हमास युद्धासंदर्भातली. इस्रायल हमास मधल्या युद्धावरून आता रशिया आणि अमेरिका आमने सामने आलेत. हमास इस्रायल युद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप रशियाने केलाय. जो बायडन आणि ऋषी सुनक यांनी नुकताच इस्रायलचा दौरा करत इस्रायलला समर्थन दिलंय. तर दुसरीकडे इस्लामिक देशांनी मात्र अमेरिकेविरोधात भूमिका घेतली आहे. आता रशियाने देखील अमेरिकेलाच युद्धासाठी जबाबदार ठरवलंय. हे युद्ध इस्रायल आणि हमास यांच्या विरोधातलं असलं तरी याचे जागतिक पडसाद उमटणं स्वाभाविक आहे. आता रशियाच्या आरोपांमुळे रशिया आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे. 15 दिवस उलटले तरी इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध सुरूच आहे. या युद्धाची सुरुवात झाली तीच मुळी हमासच्या दहशतवाद्यांमुळे. इस्रायलवर मुंबईप्रमाणेच म्हणजे समुद्रमार्गे हल्ला करण्यात आला. या समुद्रकिनारी आता स्मशान शांतता पसरली आहे. इथली परिस्थिती काय आहे पाहूया. समुद्रमार्गे इस्रायलवर हल्ला कसा झाला? समुद्री हल्ल्याचा मोसादला पत्ता का लागला नाही? अश्कलोन शहरात त्या दिवशी काय घडलं? इस्रायलमधील हाच जिकेनचा समुद्र किनारा, जिथे वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी मजा मस्तीसाठी इस्रायली नागरिक जमायचे. मात्र अश्कलोन शहरातील जिकेनच्या समुद्र किनाऱ्यावर आता स्मशान शांतता पसरली आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या क्रूर दहशतवाद्यांनी अश्कलोन शहरात याच समुद्रामार्गे प्रवेश केला आणि नरसंहार घडवला. या घटनेनंतर स्थानिक भयभीत झालेत. 7 अक्टूबर की सुबह जब उन्होंने इस इलाके से घुसपैठ की, उसके बाद उनके सामने जो भी पड़ा उसे गोलियों से भून दिया. ये जो आप जगह देख रहे हैं ये यहाँ का बीच एरिया है और नाव के माध्यम से ये हमास के आतंकी गाजा की तरफ से इधर आए थे, एस्कलॉन, जिकिम बीच और अन्य इलाकों में. और उस समय जो हमें यहाँ के लोकल लोगों ने जानकारी दी है, लगभग यहाँ पर भारी संख्या में हमास के आतंकी मौजूद थे. बहुत ही घातक हथियारों से लैस थे और उनके रास्ते में जो भी आ रहा था उसे गोलियों से भूनते चले जा रहे थे. नरसंहार करते हुए वो इस बीच के रास्ते से आगे शहर की तरफ घुसते चले गए. हमासच्या रानटी दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे केलेल्या हल्ल्याबाबत जाणून घेऊच. मात्र या क्रूर दहशतवाद्यांनी अश्कलोन शहरावर समुद्रामार्गे कसा हल्ला केला हे पहा. या नकाशात गाझापट्टीच्या समोरच अथांग समुद्र आहे. त्याचाच फायदा हमासच्या दहशतवाद्यांनी घेतला. त्यालाच लागून समुद्राजवळचं इस्रायलचं अश्कलोन शहर आहे. याच समुद्रामार्गे हमासचे 1000 दहशतवादी अश्कलोनमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी जो नरसंहार केला तो साऱ्या जगानं पाहिला. समुद्रामार्गे दहशतवादी घुसलेच कसे याबाबत इस्रायली गुप्तचर संस्था मोसादवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अश्कलोन शहरावर दहशतवादी हमासचे हल्ले तसे नवे नाही. मात्र समुद्रामार्गे झालेला हा पहिलाच आणि सर्वात भयंकर हल्ला. त्यामुळे अश्कलोनमधील नागरिक घाबरले. शांत शहरात आता स्मशान शांतता आहे. हमासच्या हल्ल्यानंतर भीतीनं 50% अधिक लोकांनी शहर सोडल्याचं बोललं जात आहे. समुद्रकिनारी बोटी तशाच उभ्या आहेत. मच्छीमार बोट मालकांनी जवळच्या बंकरमध्ये आश्रय घेतलाय. एका क्षणात हसत्या खेळत्या शहराचं स्मशान झालंय. इस्रायलला झालेली ही जखम कायम लक्षात राहील. मात्र आता हमासचा नायनाट झाल्याशिवाय इस्रायल गप्प बसणार नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे इटलीतून. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अखेर पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. 10 वर्षांचं आपलं नातं संपवत आहोत असं जॉर्जिया यांनी घोषित केलंय. त्यांच्या घटस्फोटानं इटलीच्या राजकारणात वादळ आलंय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींचं ब्रेकअप.
10 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर घटस्फोट. जॉर्जिया आंद्रिया घटस्फोटामागचं कारण काय? इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपला जोडीदार आंद्रिया जिआम्ब्रुनो पासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे इटलीच्या सोशल मीडियात दोघांची चर्चा रंगली आहे. पत्रकार असलेल्या आंद्रियानं अलीकडेच बलात्कार पीडितेसंबंधात बोलताना टीव्हीवर वाईट शब्दात टिप्पणी केली होती. त्यावरून त्याच्यावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर शुक्रवारी जॉर्जिया यांनी आंद्रिया सोबत असलेलं 10 वर्षांचं नातं संपवत असल्याचं जाहीर केलं. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिलाय. या दोघांना जिनेव्रा नावाची 7 वर्षांची मुलगी देखील आहे. 2015 मध्ये एका टीव्ही शो दरम्यान आंद्रिया जिआम्ब्रुनो आणि जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या त्या नेत्या आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी 2008 मध्ये वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी जॉर्जिया इटलीच्या सर्वात तरुण मंत्री बनल्या होत्या. जॉर्जिया स्वतःला मुसोलिनीचा वारस म्हणून घेतात. LGBT समुदायाला विरोध केल्यामुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या. मुस्लिमांकडून इटलीला धोका असल्याचं त्यांचं विधानही चर्चेत आलं होतं. यावर्षी G20 परिषदेसाठी जॉर्जिया भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविषयी बरीच चर्चाही झाली होती. 10 वर्षांनंतर जॉर्जिया आणि आंद्रिया दोघेही विभक्त होत आहेत. यंदाच्या वर्षातील बिल गेट्स आणि मेलिंडा यांच्या घटस्फोटानंतरचा हा सर्वात जास्त चर्चेला जाणारा घटस्फोट मानला जातोय. अर्थात या दोघांचं 10 वर्षांचं नातं तुटल्यानं नेटिझन्सनी हळहळही व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बियर पिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्ही जी बियर घेता त्याची चव बदलू शकते. इतकंच नाही तर ती महाग देखील होण्याची शक्यता आहे. बियरला अनोखी कडू चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलंय. शास्त्रज्ञांच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. बियर महागणार, चवही बदलणार. मद्यपींची झिंग उतरणार. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बियरची गुणवत्ता घसरली. बऱ्याच मद्यपींची बियरला अधिक पसंती असते. बियरमुळे लवकर झिंग चढते असाही एक दावा केला जातो. मात्र याच बियरची चव बदलत असल्याची बातमी समोर आली आहे. एका अभ्यासानुसार बियरला अनोखी चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलंय. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बियरलाही बसू लागलाय. त्यामुळे पुढील काही दिवसात तुम्हाला बियर खरेदी करताना खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागेल. बियरची निर्मिती करताना त्यात पाणी, ईस्ट आणि माल्ट या व्यतिरिक्त हॉप्सचाही वापर केला जातो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार काही प्रमुख हॉप उत्पादक क्षेत्रांमध्ये जवळपास 20% घसरण होतीये. झेक अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही घट हवामान बदलांमुळे झाल्याचं म्हटलंय. कोरोनानंतर बियरच्या किमतीत 13% वाढ झाली. तसंच उच्च आणि अधिक तीव्र तापमानामुळे हॉप्सच्या अल्फा बिटर ॲसिडमध्ये घट झाली असून याचा परिणाम बियरच्या चवीवर होत असल्याचंही शास्त्रज्ञांना आढळून आलंय. त्यामुळे तुमची आवडती बियर बेचव झाल्यास कंपनीला दोष देऊ नका. कदाचित हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता एक वेगळी बातमी. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून करत असतो. नारळ फोडणं ही देखील एक कला आहे. एका अवलियानं याच कलेच्या माध्यमातून आपल्या नावाची गिनीज बुकात नोंद केली आहे. त्यानं चक्क 1 मिनिटात 68 नारळ फोडलेत. काय केलं या पठ्ठ्याने? चला पाहूया. बाप रे, पठ्ठ्यानं 1 मिनिटात फोडले 68 नारळ. काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ. कोकोनट मॅनची गिनीज बुकात नोंद. हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा येईल. थोडीशी जरी चूक झाली तरी समोरच्याचं काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र हा विक्रमवीर जराही चूक करत नाही. त्यांचं नाव आहे KV सैदाल्वी. त्यांनी 1 मिनिटात 68 नारळ फोडण्याचा विक्रम केलाय.
हे सगळे नारळ काही लोकांच्या डोक्यावर ठेवण्यात आले होते. त्यानंतर सैदाल्वी यांनी हा विक्रम केलाय. त्यांच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली आहे. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी आपलाच एक जुना विक्रम मोडलाय. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी इटलीतल्या लो शो देई रेकॉर्ड या टॅलेंट शो मध्ये अशा प्रकारे 42 नारळ फोडून दाखवले होते. आता त्यांनी 1 मिनिटात 68 नारळ फोडून हा जुना विक्रम मोडलाय. गिनीज बुकच्या एक्स हँडलवरून याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यामध्ये सैदाल्वी अत्यंत कुशलतेनं हे नारळ फोडताना दिसून येतात. व्हिडिओमध्ये दिसतंय की काही लोक काळ्या पोशाखात गोलाकार बसले असून ते आपल्या डोक्यावर एकापाठोपाठ एक असे नारळ ठेवतायत आणि सैदाल्वी हे नारळ ननचाकून फोडतायत. सैदाल्वी हे कर्नाटकातल्या मद्दूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत. कर्नाटकात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. चंद्राबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. याच कुतूहलापोटी अमेरिका, चीन, भारत, रशिया अशा सर्वच देशांनी चांद्र मोहिमांवर भर दिलाय. आता चंद्रावर रस्ते सुद्धा बनवले जाणार आहेत. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. नेमकी काय आहे ही योजना, चला पाहूयात. चंद्रावर बनवले जाणार रस्ते. युरोपियन स्पेस एजन्सीचं नवं तंत्रज्ञान. चंद्राचा पृष्ठभाग होणार सपाट. भारतानं अलीकडे चंद्रावर प्रज्ञान रोव्हर पाठवून विक्रम रचला. त्यानंतर नासानंही विविध चंद्र मोहिमांची घोषणा केली आहे. चंद्रावर मानवी वसाहत बनवण्यासाठी नासामार्फत प्रयत्न केले जात आहेत. अशातच युरोपियन स्पेस एजन्सीनं मात्र आता चंद्रावर थेट रस्ते बनवण्याची मोहीमच आखली आहे. चंद्रावर गुळगुळीत रस्ते बनवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीमार्फत तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या या मोहिमेचं नाव आहे पेव्हर. पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या लँडर किंवा रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी चंद्राचा पृष्ठभाग सपाट असणं गरजेचं आहे. त्यासाठी शक्तिशाली लेझरचा वापर करून चंद्राच्या धुळीनं भरलेल्या पृष्ठभागाला मजबूत आणि समतल बनवलं जाईल. त्यासाठी लेझर बीमचा वापर केला जाईल. त्यानंतर पृष्ठभागाला इंटरलॉक करण्यात येईल. त्यामुळे चंद्रावर रस्ते आणि लँडिंग पॅड तयार होतील. जर ते तुटले तर त्यांची नव्यानं डागडुजीही करता येईल. चंद्राच्या मोठ्या भागात खड्डे आणि धूळ असून कोणत्याही मोहिमेसाठी ही बाब आव्हानात्मक असते. अपोलो मोहिमांमध्येही तिथल्या धुळीनं समस्या निर्माण केली होती. अपोलो 17च्या रोव्हरचं या धुळीनं मोठं नुकसान केलं होतं. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग समतल असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचसाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं आता चंद्रावर रस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास वैज्ञानिक जगतात नवी क्रांती ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. जर्मनीनं इराण हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इशारा दिलाय. इराणनं हमासला पाठिंबा दर्शवलाय तर हिजबुल्लाहनं इस्रायलवर रॉकेट हल्ले केलेत. या घडामोडीनंतर हमास इस्रायल युद्धात हस्तक्षेप करू नका अशा शब्दात जर्मनीनं इराण तसंच हिजबुल्लाहला तंबी दिली आहे. इस्रायलच्या हवाई दलानं लेबनॉनवर रॉकेट हल्ले केलेत. या हल्ल्यात दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. इस्रायलच्या हवाई दलानं या रॉकेट हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. हमासच्या समर्थनात लेबनॉन, इराण, हिजबुल्लाह सारख्या संघटनांनी युद्धात उडी घेतली आहे तर दुसरीकडे इस्रायलनंही जशास तसं उत्तर देण्याची भूमिका कायम ठेवली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासची तुलना नाझीवादाशी केली आहे.
हमास हा नाझीवादाचा नवा चेहरा आहे असं आयसिस आणि नाझीवादाविरोधात जग एकत्र आलं पाहिजे, तसंच हमास विरोधात देखील जगानं एकत्र आलं पाहिजे असं नेतन्याहू यांनी म्हटलंय. या निमित्तानं हिटलरनं जूनची किती क्रूरपणे हत्या केली त्या कटू आठवणींना नेतन्याहू यांनी उजाळा दिलाय. हमास इस्रायल युद्धामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातलं वितुष्ट दिवसेंदिवस वाढलंय. निष्पाप नागरिकांवर अन्याय करणाऱ्या इस्रायल देशाचं अमेरिका समर्थन करते, समुद्र मार्गाने सैन्य पाठवते. युद्ध परिस्थितीला अमेरिकेलाही जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी इराणनं केली आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या हवाई दलानं गेल्या काही दिवसांमध्ये गाझा पट्टीवर शेकडो हल्ले केलेत. हमास या दहशतवादी संघटनेची ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले. मोहम्मद औदुल्लाह, अक्रम हिजामी हे 2 दहशतवादी नेते ठार झालेत. आतापर्यंत गाझा पट्टीतून हमासचे 50हून अधिक मोठे नेते मारले गेले असल्याचा दावा इस्रायलनं केलाय. गाझा पट्टीतील अल अहिल रुग्णालयावर हमासनेच हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केलाय. IF-नं काही व्हिडिओ जारी केलेत. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर असे 2 फुटेज जारी करण्यात आले असून हमासनं हा हल्ला घडवल्याचं IF-नं म्हटलंय. गाझा पट्टीतल्या रुग्णालयावरील हल्ल्यानंतर इस्रायलवर जोरदार टीका होत होती. हमासचा बदला घेताना इस्रायल निरपराध लोकांवर हल्ले करतंय असा आरोप केला जात होता. त्यानंतर इस्रायलनं हा हल्ला हमासनेच केल्याचं म्हटलंय. अमेरिका आणि इस्रायल विरोधात ठिकठिकाणी मध्यरात्री आंदोलनं होत आहेत. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत तोडफोड देखील केली. या युद्धात लेबनॉन हमासच्या बाजूने मैदानात उतरलाय, तर अमेरिकेनं इस्रायलला पाठिंबा दर्शवलाय. इकडे अमेरिकेनं इराणवर नवे निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. इराणकडून हमासला मदत पुरवली जाते, त्यावरूनच अनेक सवाल निर्माण झालेत. अमेरिकेनं हमास आणि हिजबुल्लाहसह काही दहशतवादी संघटनांविरोधात कडक भूमिका घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्याच पार्श्वभूमीवर इराणवर निर्बंध लादण्यात आले. इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल आणि UAV प्रकल्पांना रोखण्यासाठी नवे निर्बंध लादत असल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी ड्रग्सचं सेवन करून इस्रायली नागरिकांचा नरसंहार केल्याचा दावा इस्रायली पत्रकारानं केलाय. चॅनल 12च्या पत्रकारानं हा दावा केलाय. ज्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात इस्रायली सैनिकांना यश आलंय त्यातील बहुतांश मृत दहशतवाद्यांच्या खिशात ड्रग्स आढळून आल्याचा दावा पत्रकार नीर योरी यांनी केलाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी24 तास.